चला आपण वनस्पतींमधील काही महत्त्वाच्या संप्रेरकांचा थोडक्यात आढावा घेऊया. पहिली दोन आहेत ती म्हणजे ऑक्सिन आणि जिबरलिन्स. ही दोन्ही वाढीसाठी मदत करणारी संप्रेरके आहेत. या दोघांचं मुख्य कार्य म्हणजे पेशी विवर्धन, म्हणजेच पेशींचा आकार वाढवणे. पण ऑक्सिन हे प्रामुख्याने अनुवर्तनमध्ये उपयुक्त ठरतं. अनुवर्तन म्हणजे जिथे वनस्पती वळतात आणि वाढतात. उदाहरणार्थ प्रकाश अनुवर्तनामध्ये वनस्पतीचा प्ररोह प्रकाशाच्या दिशेने वळेल. पण हे असे का घडते? यासाठी ऑक्सिन जबाबदार असते. हे कशाप्रकारे काम करते ते पाहूया. जर आपण झाडाच्या एखाद्या भागावर झूम केलं, तर आपल्याला दिसून येईल की ऑक्सिन संप्रेरके प्रकाशापासून दूर जातील. त्यामुळे इथे खूप जास्त प्रमाणात ऑक्सिन जमा होईल आणि म्हणून हा भाग जो प्रकाशापासून दूर आहे, तो प्रकाशाकडे असलेल्या भागापेक्षा जास्त वाढेल. हा भाग या भागापेक्षा जास्त वाढल्यामुळे संपूर्ण वनस्पती प्रकाशाच्या दिशेने वळते. जिबरलिन्स हे प्रामुख्याने खोडाच्या वाढीसाठी उपयुक्त असते. तर ही दोन्ही संप्रेरके पेशी विवर्धनात मदत करतात. पण केवळ पेशी लांब होणे पुरेसे नाही. तुम्हाला अधिक पेशी निर्माण करण्याची देखील गरज असते. आणि हेच काम तिसरे संप्रेरक करते. ते म्हणजे सायटोकायनिन. सायटो म्हणजे पेशी आणि काईन म्हणजे विभाजन. त्यामुळे हे संप्रेरक प्रामुख्याने पेशी विभाजनासाठी उपयुक्त असते. या 3 संप्रेरकांमुळे अधिक पेशी तयार होतात आणि पेशींचा आकारही मोठा होतो. यावरून तुम्हाला कळलं असेल, की ही संप्रेरके वाढीसाठी कशी उपयुक्त आहेत. पण प्रत्येक वेळी वाढ ही चांगली गोष्ट नसते. कधी-कधी तुम्हाला वाढ थांबवण्यासाठी एका संप्रेरकाची गरज असते. म्हणून अशा एका संप्रेरकाला ॲब्सिसिक आम्ल म्हणतात. हे वाढ रोखण्यासाठी मदत करते. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की वाढ थांबवण्याची का गरज असते? ॲब्सिसिक आम्ल काय करू शकते? याचं एक उदाहरण पाहूया. कल्पना करा, की तुमच्याकडे एक बी आहे, जे खूप कोरड्या जमिनीत आहे. तिथे जास्त पाणी नाही. असं समजा तिथे दुष्काळ आहे. आता जर ते बी अंकुरले, तर त्याला पाणी मिळणार नाही. ते मरून जाईल. इथेच ॲब्सिसिक आम्लाची जादू दिसून येईल. इथे मोठ्या प्रमाणात ॲब्सिसिक आम्ल असेल, जे बीला अंकुरू देणार नाही. पण एकदा का पाऊस पडला, की ते ॲब्सिसिक आम्ल धुतले जाईल आणि पुरेसे पाणी उपलब्ध झाले, की ते वाढू लागेल. आता तुम्हाला समजलं असेल, की कधी-कधी वाढ थांबवणं देखील अत्यंत महत्त्वाचं असतं. तर ही होती वाढीसाठी मदत करणारी आणि वाढ रोखणारी संप्रेरके.